का नमस्कार. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्ते. काय नाव तुमचं? माझं नाव आनंदा बाबूराव पवार. अच्छा, राहणार कुठे? राहणार इथे लाईन बाजार बावडा, कसबा. कोल्हापूर. हां. बरं बरं. तुमचं वय किती आहे? वय 81 आहे माझं आता चालू. 81 वय आहे. बरं. आमच्या संस्थेकडून कोणता प्रोडक्ट घेतला होता तुम्ही? अँटॉक्स टी. हां. अँटॉक्स डी. टी म्हणजे हां. हा प्रोडक्ट घेतला होता आणि एक टी पण घेतला होता आपला तुम्ही, चहा. ओके. किती वर्ष वापरलं? आता मी 2 महिने वापरले. नुसतं 2च महिने वापरलं आहे? बरं बरं बरं. 2 महिन्यामध्ये तुमची शुगर आमचा प्रोडक्ट घेण्यापूर्वी किती होती? माझी बघा 5 नोव्हेंबरला हां. जेवणानंतरची 398 होती बरं आणि जेवणाच्या अगोदरची 242 होती. बरं. आणि आपला प्रोडक्ट चालू केला, गोळ्या चालूच होत्या तुमच्या? सुरू केल्यानंतर बरोबर 6 डिसेंबरला मी हां चेक केलं. हां. त्यावेळी ती शुगर जेवणानंतरची 204 झाली बरं. आणि जेवणाच्या अगोदरची हां. 176 झाली. बराच फरक पडला. आता दुसरा माझा हे संपलेला आहे. बरं. अँटॉक्स तुमची टी आणि डी. हां. आता या 6 तारखेला मी ते रिपीट घेताय तुम्ही? बरं बरं. त्रास वगैरे काय शुगरमुळे होत होते का तुम्हाला? शुगरमुळे म्हणजे अस्वस्थ वाटायचं, बरं. थोडंसं म्हणजे असं नर्वस वाटायचं? नर्वसनेस होता. बरोबर आहे. पण आता एकदम फ्रेश झालं. ओके. गोळ्या तुम्हाला त्यावेळेला काय चालू होत्या? ते मेटाफॉर्मिन ग्लुकोटॉन म्हणून आहे. बरं. त्या सकाळी 500 mg आणि संध्याकाळी 500 mg. आता सध्या चालू आहेत का बंद केलं? अजून चालू केलेलं आहे, अजून ठेवल्या चालू चालू ठेवायच्या. हां. डॉक्टरच्या सल्ल्यानेच बंद करा. ते बंद करा. आता तुम्ही HbA1c रिपोर्ट काढा, फास्टिंग PP रिपोर्ट काढा आणि डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद करा. ओके. मग सध्या तुम्ही आमच्या संस्थेच्या प्रोडक्टवरती खुश आहात? खुश नाही. हां. आता ते प्रोडक्ट म्हणजे आमचा परमेश्वरच आहे. बरं बरं. आणि तुम्ही तुमच्या जावयांना पण दिला काय? दिला माझ्या त्यांना पण शुगर आहे? जावयाला दिला. किती दिवस झालं वापरतायत ते आता? आता एक 15 दिवस झाले त्यांना ते. त्यांना काय फरक पडलाय का? त्यांना पडलंय, सांगितले हां. ती वसुलीचं काम करतात त्या बँकांचं. बरं बरं बरं. वसूल अधिकारी आहेत. बरं. तर फ्रेश वाटायला लागलं त्यांनाही? फ्रेश वाटायला. व्हेरी गुड. त्यांनाही सांगा की कंटिन्यू करा. तो 3 महिने मिनिमम घेणं गरजेचं आहे. आणि पथ्य चार्ट, त्याच्यामध्ये एक डाएट चार्ट दिलेला असतो, तोही प्रत्येकाला वाचायला सांगा आणि फॉलो करायला सांगा. ओके. थँक्यू.